आता शिंदे सेनेकडे आले आणि तिकडनं उभे राहिले. त्यांच्या विरुद्ध जे उभे राहिले इम्रान खान, त्यांच्या आईने मशाल निशाणी घेऊन उभे राहिले. आता झालंय काय की इकडे जो मुस्लिम मतदार आहे हा जवळजवळ 60% मुस्लिम मतदार असलेला भाग आहे. त्याच्यामधले जे मुस्लिम मतदार आहेत त्यांनी यावेळी कमळ, एका मिनिटात संपवतो, कमळ आणखीन धनुष्यबाण याला प्रेफरन्स न देता हे संपूर्ण मुस्लिम ज्यांनी 3 वेळा हारून खानला निवडून दिला होता त्यांनी आता मशालीकडे घेतलाय. म्हणूनच मी सांगतो की मुस्लिम मतदार काँग्रेसचा निघून गेलेला आहे आणि बिलकुल फार महत्वाचं मत आपण नोंदवलं आणि ह्याच निरीक्षणाला आपण गेले काही दिवस सातत्यानं मांडत आलोय. दरम्यान काही मुसलमान उमेदवारांच्या बाबतीत नव्या बातम्या येतात. प्रणिता बोला. प्रभाग क्रमांक 145 मधून मुंबईच्या एमआयएम साठी महत्वाची बातमी आहे. तर तिकडे संभाजीनगरमध्येही एमआयएमचे 4 उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेसचे 3 उमेदवार जालन्यात विजयी झालेले आहे. प्रभाग क्रमांक 145 मधून एमआयएमच्या खैरुनिया हुसेन या विजयी झालेल्या आहेत. संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 4 उमेदवार हे आघाडीवर आहे. पटकन या चर्चेला पुढे नेऊयात. आणखी एक बातमी आहे प्रणिता. जालन्यामध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार जिंकले. या चर्चेला बालाजी गाडे यांच्यापर्यंत नेतो. बालाजीराव, आवाज येत असेल. महत्वाचा बदल मुंबईत दिसतोय. मुसलमान काँग्रेसला सोडून गेलाय उद्धव ठाकरेंकडे. सर, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय मला अवधूत वाघ इथे भाजपचे प्रवक्ते त्यांना सांगायचंय आणि सगळ्या महाराष्ट्राला की भाजप आणि एमआयएमची जी युती आहे त्या युतीमुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे अत्यंत चालाक पद्धतीनं यांनी घडून आणलेलं आहे. याचं उदाहरण म्हणून देतो, पुराव्यानिशी मी बोलत असतो नेहमी. नांदेडमध्ये बालाजीराव, आवाज जातोय आपला. इंटरनेटचं कनेक्शन तुटलंय. माझा आवाज येतोय? आपलं उत्तर पूर्ण करायचं आपल्याला. जी हॅलो जी बोला. नांदेडमध्ये काँग्रेसचे भाजपचे जे यांचे नेते आहेत अशोक चव्हाण यांच्या घरी काही मुस्लिम माजी नगरसेवक गेले काँग्रेसचे. रात्रीच खेळ चालला आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी एमआयएम मध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे एमआयएम आणि भाजपच्या छुप्या युतीमुळं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरलेले आहे. त्यामुळे एमआयएम भाजपच्या युतीमुळे असं होतंय हे मी मान्य करतो. एमआयएम आणि भाजपची युती यावर बोलाल अवधूत वाघ, पण तत्पूर्वी एकदा मुंबईतला एक निकाल येतोय. प्रणिता सांगते. मुंबईत प्रभाग क्रमांक 103 मध्ये भाजपच्या हेमलता गाला या विजयी झालेल्या आहे. भाजपसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 103 मधून भाजपच्या हेमलता गाला या विजयी झालेल्या आहेत. पुन्हा वळूयात चर्चेकडे. अवधूत वाघ, एमआयएम आणि भाजपची युती हा काय विषय आहे? म्हणजे आपण अकोटमधली युती मागे घेतली हे कळलं होतं, आता जो आरोप होतोय तो काय आहे? मी चांदोबात प्रकाशित झालेल्या गोष्टी वाचत पण नाही आणि ऐकत पण नाही. अहो, तुम्हाला नांदेडचे व्हिडिओ दाखवतो, ऐका. थोडस वास्तवावरती बोलायला शिका अवधूत वाघजी. नांदेडचे व्हिडिओ आहे. अशोक चव्हाणांच्या घरून बंगल्यातून बाहेर आले, दुसऱ्या दिवशी एमआयएम मध्ये पक्षप्रवेश केला. तुम्हाला दाखवू का अजून तुम्ही चांदोबावरतीच राहणार आहात? चंद्रावरून खाली या अवधूत वाघ आणि वास्तवावरती बोलायला शिका जरा. महाराष्ट्र